आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आणि सत्ताधारी संचालक यांच्यात सुरू असलेला वाद आता शेतकऱ्यांच्या आंदोलनापर्यंत पोहोचलाय। व्यापाऱ्यांकडून लिलाव प्रक्रिया बंद ठेवण्यात आल्यानं बाजार समितीत आलेले शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी ट्रॅक्टर रस्त्यावर उभे करत रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय। आज सकाळपासून अनेक शेतकरी आपला कांदा व इतर शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन आले होते, मात्र व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप उसळलाय। दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती समोरील सटाणा मालेगाव रस्त्यावर ट्रॅक्टर उभे करत रास्ता रोको आंदोलन सुरू केले। अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या रांगा लागल्यात। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व शिवसेना जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे व पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांशी चर्चा सुरू असून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र लिलाव तात्काळ सुरू करावा आणि व्यापारी संचालक वादात शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। या प्रकारामुळे सटाणा बाजार समितीतील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे।